ऑनलाईन गेमिंगचं व्यसन हे सध्या पिढीसाठी विनाशाचं कारण ठरत आहे. या जीवघेण्या खेळामुळे अनेक कोवळ्या जीवांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवरती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न गंभीररित्या उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधलंय. केवळ अशा गेम्सवरती बंदी घालून चालणार नाही, तर गेम्सद्वारे तरुणांना मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरती भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केलेली आहे. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सभागृहात पुणे, मुंबई, संभाजीनगर, अगदी अलीकडच्या काळातील गाझियाबादमधील घटनांचा उल्लेख केला. पुण्यात अवघ्या 15 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आणि चिठ्ठीत फक्त लॉग आऊट असं लिहिलं. मुंबईत 14 वर्षाच्या मुलीने आई-वडिलांना गेम खेळू दिला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं. तर संभाजीनगरमध्ये एका युवकाने 3.5 लाख रुपये हरल्यामुळे स्वतःचा जीव संपवला. अलीकडेच गाझियाबादमध्ये 3 बहिणींनी गेममधील टास्क पूर्ण करण्यासाठी एकत्रित उडी मारून आपलं जीवन संपवलंय, असे हृदयद्रावक दाखले देत ॲडव्होकेट आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रश्नाची दाहकता मांडलेली आहे.